जंतर मंतरवर आंदोलकांची गर्दी, भर पावसात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच। महिनाभरापासून अभिजित दिपकेंचा दिल्लीमध्ये ठिय्या। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक ठाम। दिल्ली मेट्रोची 16 स्थानकं पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार। सीजेपीच्या आंदोलनामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रो स्थानकं बंद ठेवण्याचा निर्णय। बैठकीसाठी कोणत्याही नेत्याच्या घरी जाणार नाही, जंतर मंतरवरती बैठक झाली पाहिजे। सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीबाबत सीजेपीच्या सौरभ दास यांची भूमिका। क्यों जाए, हमारा घर तो ये रोड है, वहाँ पे हमारे घर में न्योता आना चाहिए। हम लोग न्योता दिया है हम लोगों ने कि अगर आप लोगों को बातचीत करनी है तो जनता के बीच आना पड़ेगा। पंतप्रधान संसदेत बोलत का नाहीत, अखिलेश यादव यांचा सवाल। पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार, वेळ निश्चित करू, किरेन रिजिजू यांचं उत्तर। मुद्दा कांग्रेस समाजवादी पार्टी बीजेपी का नहीं है, ये मुद्दा युवाओं और छात्र नौजवानों का है। तो आपने इनको बुलवा दिया क्या? समझौता कर लिया आपने क्या? आपने क्यों नहीं बोलने दिया हमें? अध्यक्ष, छात्रों की नहीं सुनी जाएगी तो सड़कों पे आएंगे। फिर से आग्रह करता हूं कि सरकार की तरफ से औपचारिक हमने फिर से कह दिया है कि हम चर्चा के लिए तैयार हैं, तो समय तय करें और पार्लियामेंट का समय को बर्बाद नहीं करके। राजधानी दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनाचा भडका, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सीआरपीएफच्या 20 अतिरिक्त तुकड्या दिल्लीकडे रवाना। एका तुकडीत 100 असे एकूण 2000 सीआरपीएफचे जवान दिल्लीमध्ये सुरक्षेसाठी तैनात होणार। देशभरातील अनेक ठिकाणाहून लोकांनी जंतर मंतरवर झोमॅटो, स्विगीद्वारे जेवण मागवलं किंवा जेवण पाठवलं। जंतर मंतरवरती सुरू असलेल्या तरुणांच्या आंदोलनाला आता देशभरातनं मदतीचा हात। मुंबई, पुण्यासोबतच बेंगळुरू, हैदराबादसह विविध शहरातील लोकांकडून सहकार्य। बिहारच्या पाटण्यामध्ये विद्यार्थी आंदोलकांवरती लाठीचार्ज, दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ करण्यात आला आंदोलन। आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला। पाटण्यामध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये राडा। संसद भवन परिसरात विरोधकांचं काळे कपडे घालून आंदोलन, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या अटकेचा निषेध। चेंबूर पोलीस ठाण्यात आंदोलकांच्या भेटीसाठी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्र, ताब्यात घेतलेल्या तरुणांची सुटका। 24 जुलैला मीनाताईंच्या पुतळ्यासमोर जमणार, राष्ट्रगीत गाणार, आम्हाला रोखायचं तर रोखून दाखवा, आदित्य ठाकरेंचं आव्हान। 24 जुलैला म्हणजे परवा दुपारी 4 वाजल्यापासून आम्ही तिथे सगळे एकत्र येणार आहोत शिवतीर्थावर। मासाहेब मीनाताई ठाकरे माझे आजी त्यांच्या पुतळ्याच्या तिथे सगळे राजकीय पक्ष कुठचेही झेंडा न घेता हातात सगळे राजकीय पक्ष एकत्र येणार आहेत आणि राष्ट्रगीत गाणार आहेत, तिरंगा घेऊन येणार आहेत। या आंदोलनानंतर राज्यात काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आलेत, बघूया टॉप 9। राज्यात ठिकठिकाणी काँग्रेसची आंदोलनं, दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आक्रमक। मुंबई, पुणे, नागपूर, भंडारा, छत्रपती संभाजीनगरात जोरदार निदर्शनं, अनेक ठिकाणी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। आंदोलनावेळी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यामध्ये एकमेकांवरती दगडफेक, जखमींमध्ये 3 काँग्रेस, 2 भाजप कार्यकर्त्यांचा, 2 पोलीस आणि 2 पत्रकारांचा समावेश। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची माहिती। राजू शेट्टी आणि महादेव जानकर जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलनाच्या ठिकाणी। राजू शेट्टी आणि जानकरांचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा, उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांची दोन्ही नेत्यांचा संवाद। शरद पवारांच्या मध्यस्थीनं मोदींना शहाणपण सुचलं तर चांगलीच गोष्ट, शरद पवार आणि मोदींच्या भेटीवर राजू शेट्टींची प्रतिक्रिया। मुंबईच्या दादरमधील शिवसेना भवन परिसरात विद्यार्थ्यांचं आंदोलन, विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे संपूर्ण रस्ता जाम। दिल्लीत झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी। दिल्लीमध्ये आंदोलकांवरील लाठीचार्ज विरोधात हिंगोलीच्या सेनगावात विद्यार्थ्यांचा मोर्चा, केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी। दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ ठाण्याच्या शहापुरात आंदोलन, सर्वपक्षीयांचं तरुणांकडून आंदोलन। दिल्लीमध्ये पोलिसांकडून विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्जचा निषेध व्यक्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने, भाजपच्या वतीनं काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन, भाजप कार्यकर्त्यांकडून बॅरिकेड लोटून काँग्रेसच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनही भाजपच्या विरोधात घोषणाबाजी। राहुल गांधींना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसकडून रास्ता रोको। दिल्लीमध्ये काल पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी राहुल गांधींना ताब्यात घेतलं होतं। राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर, प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण, पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार, मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती।
6 फुटीर खासदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, 2 आठवड्यात नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश. लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरेंची याचिका. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात काँग्रेसला धक्का. आर्णी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अनिल आडे कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत. चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली. सुरेंद्र अडबाले यांची गटनेते म्हणून नोंद घेण्याचे आदेश. विजय वडेट्टीवारांना धक्का. राजेश अडूर यांची गटनेतेपदी झालेली नोंद रद्द. दादा तुमची उणीव भासतेय. पंतप्रधान मुख्यमंत्र्यांपासून ते शरद पवारांपर्यंत राज्यातील सर्वच बड्या नेत्यांची अजित पवारांना आदरांजली. प्रदेश कार्यालयात आदरांजली वाहताना धनंजय मुंडे भाऊक. पश्चिम बंगालच्या विधानसभेत राडा. टीएमसी आमदार कुणाल घोष यांना उचलून विधानसभेच्या बाहेर काढलं. टीएमसी बंडखोर आमदार अखरुज्मा यांच्या भाषणादरम्यान घोष यांनी विरोध केला होता. टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांचं लोकसभेतनं निलंबन. टीएमसीच्या फुटीर महिला खासदारांशी असभ्य भाषेत संवाद साधल्यामुळे कारवाई. महिला खासदारांनी संसदीय शिष्टाचार समितीकडे तक्रार केल्यानंतर निलंबनाची कारवाई. अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी कल्याण बॅनर्जी यांचं निलंबन. सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जन्मदिनी तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं. शेतकरी सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी घेतली सोनिया गांधींची दिल्लीतल्या निवासस्थानी भेट. सुप्रिया सुळे यांनी स्टेटस शेअर करत दोघी कणखर आणि प्रतिष्ठित असा केला उल्लेख.